नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा एसपी न्यूज। मालेगाव शहरातील शिवतीर्थनगर परिसरात साचलेल्या दूषित पाणी, चिखल आणि अस्वच्छतेच्या प्रश्नावरून लोकशाही धडक मोर्चाने महानगरपालिकेला इशारा दिला आहे। या प्रश्नाची तातडीने दखल न घेतल्यास मनपा आयुक्तांच्या कार्यालयात दूषित पाणी आणि चिखल टाकून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संस्थापक शेखरदादा पगार यांनी दिला आहे। स्वच्छता अभियानाच्या नावाखाली लाखो कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असला तरी मालेगाव शहरातील दौलती शाळेजवळील शिवतीर्थनगर परिसरात दूषित पाणी साचल्याने नागरिकांचे हाल होत आहेत। साचलेल्या पाण्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून डास, रातकिडे आणि बेडकांचा मोठा उपद्रव वाढला आहे। त्यामुळे नागरिकांना रात्री झोप येणेही कठीण झाले आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या अस्वच्छतेमुळे डेंग्यू, मलेरिया, ताप, कावीळ यांसारख्या आजारांचा धोका वाढला असून महानगरपालिकेकडून मात्र या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की शिवतीर्थनगरमधील साचलेले दूषित पाणी व चिखल तातडीने हटवून परिसराची स्वच्छता करण्यात यावी, अन्यथा आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून मालेगाव महानगरपालिका आयुक्तांच्या कार्यालयात दूषित पाणी आणि चिखल टाकून तीव्र आंदोलन करण्यात येईल। त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेची राहील, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे। काय प्रशासन या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेणार की नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत होता लोकशाही माझा एसपी न्यूज, आवाज जनतेचा, हक्क लोकशाहीचा। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा।